नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं भगीरथ आय एस अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर. आणि आता आपण काय करतोय, रणांगण टेस्ट सिरीज मध्ये पॉलिटी या विषयाचं विश्लेषण बघितलंय. आता आपण करंट अफेअर्स याचं विश्लेषण बघतोय. आणि हे करंट अफेअर मोस्टली जुलै महिन्याचं जे होतं ना त्यावर आधारित होतं. म्हणजे जुलै महिन्यात असेल म्हणजे जूनच्या ह्या न्यूज असतील. क्लिअर? चला समजून घ्या. लोकसभा निवडणुकीविषयी विचारलाय. तुम्हाला माहित आहे की 4 जून 2024 ला काय होत आहे, लोकसभा निवडणुकीचा रिझल्ट आला. ठीक आहे. आणि यामध्ये दोन पक्ष होते. एक होता एनडीए नॅशनल डेमोक्रेटिक अलायन्स आणि एक होती इंडिया आघाडी, इंडियन नॅशनल, ठीक आहे, डेव्हलपमेंट इन्क्लुझिव्ह अलायन्स असं त्याचं होतं. सो इंडिया जी होती काँग्रेस प्रणित होती, तर एनडीए जी होती ही बीजेपी प्रणित आघाडी होती. आता बघा, युती ही असतं ते म्हणजे बीजेपी सोबत जो पक्ष असतात त्यांची, आणि आघाडी असते ती काँग्रेस सोबत. लोकसभा निवडणुका 2024 विषयी विधाने निवडा. आणि लक्षात ठेवायच्या, ह्या ज्या निवडणुका होत्या ह्या 18व्या लोकसभेच्या निवडणुका होत्या. ठीक आहे. या निवडणुकीचं वैशिष्ट्य म्हणजे की 16व्या, ठीक आहे, आणि 17व्या लोकसभेला कोणीही विरोधी पक्ष नेता नव्हता. मात्र 18व्या जो आहे याला विरोधी पक्ष नेता प्राप्त झालाय. आणि हे विरोधी पक्ष नेता कोण बनले आहेत? ते बनले राजीवजी गांधी, सॉरी राहुल गांधी. ठीक आहे, राहुल गांधी. आणि एक लक्षात ठेवायचं, हे गांधी घराण्यातून तिसरे व्यक्ती आहेत. ठीक आहे. यांचे वडील, आई आणि हे असे तीन. कळलं? सो बघा, याबद्दल स्टेटमेंट अभ्यासात घ्यायचे की पहिल्या निवडणुकीनंतर सर्वात जास्त काढलेली म्हणजे सर्वाधिक जास्त काळ चाललेली निवडणूक आहे. अगदी बरोबर आहे. कारण की पहिली निवडणूक जी होती ही पहिली निवडणूक 1952 मध्ये झाली होती. आणि ती 1952च्या ऑक्टोबर ते 53च्या फेब्रुवारी पर्यंत चालली होती, 4 महिने. ओके. आणि त्यानंतर ही जी निवडणूक आहे ही निवडणूक 44 दिवस चालली. लक्षात ठेवायचं, 4 जूनला रिझल्ट आलाय आणि किती दिवस चालली आहे? 44 दिवस चालली. गेटिंग माय पॉइंट? समजलं? सो म्हणून बरोबर आहे हे विधान. नंबर 2, भारतात एकूण 7 टप्प्यांमध्ये, म्हणजे भारतात एकूण 7 टप्प्यात निवडणूक पार पडली, तर महाराष्ट्रामध्ये 5. अगदी बरोबर आहे. महाराष्ट्रात 5 टप्पे झाले. आणि लक्षात ठेवायचं, महाराष्ट्रात जो पहिला टप्पा होता तो भारतातील सर्वात मोठा टप्पा होता. आणि महाराष्ट्रातील शेवटचा टप्पा म्हणजे 5वा टप्पा हा सर्वात लहान टप्पा होता. कारण की सर्वाधिक मतदारसंघाच्या निवडणुका पहिल्या टप्प्यामध्ये आणि सर्वात कमीच्या 5व्या टप्प्यामध्ये पार पडल्या होत्या. त्यानंतर नोटाचा सर्वाधिक पर्याय हा इंदोर मतदारसंघामध्ये वापरण्यात आला. अगदी बरोबर. पहिल्यांदा असं झालं की 2 लाख प्लस नोटा वापरण्यात आले. म्हणजे आजच्या इतिहासात एका मतदारसंघात कधीही 2 लाखापेक्षा नोटा हा पर्याय वापरण्यात आला नाही. पहिल्यांदा होत आहे. आणि इंदोरचं लक्षात ठेवायचं, शंकर लालवानी नावाची व्यक्ती आहेत. शंकर लालवानी हे सर्वाधिक ठीक आहे, लालवानी हे सर्वाधिक मताधिक्याने निवडून आले. म्हणजे सर्वात जास्ती जर लीड कोणाला असेल तर यांना 11 लाखाच्या जवळपास यांची लीड होती. कळतंय का? सो शंकर लालवानी हे निवडून. आणि एक लक्षात ठेवायचं, सुरत मतदारसंघातून बीजेपीचे उमेदवार, ठीक आहे, मुकेश दलाल हे बिनविरोध निवडून आले. कोण बिनविरोध निवडून आलं? सुरत मधून मुकेश दलाल. यावर लक्षात ठेवायचं. सध्या लोकसभेचा प्रश्न बघा बरं. सध्या लोकसभेत 74 महिला खासदार आहेत. चुकलं. का माहिती का? कारण की लोकसभेत जेव्हा निवडणुका झाल्या तेव्हा किती होत्या? 74. मात्र राहुल गांधींनी त्यांचा मतदारसंघ केरळमधला वायनाड इथली जागा राजीनामा दिला, कारण की 2 ठिकाणी निवडून आले होते. आणि त्यांच्या जागी त्यांच्या भगिनी, त्यांच्या ताई निवडून आले आहेत. ठीक आहे. त्यामुळे प्रियंका गांधी निवडून आल्यामुळे हे काय झालंय? 75 झालंय. प्रश्न काय होता? यस, किती आहेत? 75. त्यामुळे ड वगळता सर्व योग्य आहे. कळालं का? असा हा प्रश्न होता. थोडं सेंटेन्स मध्ये तुम्हाला कॉम्प्लेक्सिटी करून दिली होती. नेक्स्ट वन. अलीकडे अलीकडे आंध्र प्रदेश आणि बिहारने विशेष दर्जाची मागणी केली. तुम्हाला माहितीये की चंद्राबाबू नायडू असेल किंवा नितीश कुमार असतील, यांनी जेव्हा पाठिंबा दिला तेव्हा विशेष दर्जाची मागणी केली. आता ही विशेष दर्जा काय भानगड आहे व्यवस्थित समजून घ्या. ऍक्च्युअल मध्ये ना हे जे स्टेटमेंट आहे की संविधानात अनुसूचित 4 आणि 5 मध्ये विशेष दर्जा संदर्भात तरतुदी आहेत, नाही. संविधान कोणत्याही राज्याला असा इको सोशिओ, ठीक आहे, आर्थिक किंवा राजकीय आधारावर विशेष तरतुदी करत नाही. तर काय झालं होतं, भारतात जो 5वा वित्त आयोग होता, या 5व्या वित्त आयोगाने 1969 मध्ये तरतूद केली होती की जे काय आहेत, आर्थिक सामाजिक दृष्ट्या मागास राज्य आहेत. ठीक आहे, आर्थिक सामाजिक जे मागास राज्य आहेत
या राज्यांना तुम्ही काय केलं पाहिजे, असा दर्जा दिला पाहिजे. ठीक आहे. आणि सर्वात पहिलं मग जम्मू काश्मीर, त्यानंतर नागालँड आणि आसाम या 3 राज्यांना सर्वात प्रथम दर्जा देण्यात आला. ठीक आहे. आणि अलीकडे जो दर्जा देण्यात आला तो तेलंगणाला देण्यात आला. म्हणून आता सध्या तेलंगणाला दर्जा दिल्यामुळे आता राज्यांची संख्या 11 झाली आहे. समजलं का तुम्हाला? 5व्या वित्त आयोगानुसार 3 राज्यांना दर्जा देण्यात आला होता. ठीक आहे. आसाम, नागालँड, जम्मू काश्मीर आणि 11वं राज्य तेलंगणा ठरलं विभाजनानंतर. ठीक आहे. आणि लक्षात ठेवायचं, जे राज्य भौगोलिक आणि सामाजिक आर्थिक अडचणीचा सामना करत असतो त्याच्या विकासासाठी केंद्र सरकारकडून देण्यात येणारी ही विशेष योजना आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे. आणि 14वा वित्त आयोग काय म्हणतोय, 14वा फिनान्स कमिशन काय म्हणतोय की असा दर्जा देणं रद्द करा. का माहितीये का? बरं सर, विशेष दर्जा दिल्यानं नेमकं साध्य काय होतं हे आम्हाला सांगा. तर साध्य हे होतं बघा, नॉर्मली कसं असतं, केंद्र पुरस्कृत योजना असतात, म्हणजे ज्या ज्या योजना या केंद्राद्वारे पुरस्कृत असतात त्या योजनांमध्ये इतर राज्यांना जो वाटा मिळत असतो, फंडिंग मिळत असतं, ते मोस्टली 60 ते 70% मिळत असतं. पण ज्यांना विशेष दर्जा असतो ना त्यांना फंडिंग किती मिळतं, 90% मिळतं. हा एक फायदा आहे. नंबर 2, केंद्राचं जे बजेट असतं, केंद्राच्या बजेटमध्ये कोणत्याही स्कीम मध्ये 30% हे काय असतं, विशेष दर्जासाठी राखीव असतात, विशेष दर्जाच्या राज्यांसाठी. अजून एक लक्षात ठेवायचं की आयकर, त्यानंतर कंपनी कर म्हणजे महामंडळ कर आणि विविध सरकारचे जे शुल्क असतात, ठीक आहे, या शुल्कामध्ये काय मिळत असतात, विविध सवलती मिळत असतात. सो हे जे फायदे आहेत, हे जे पर्क्स आहेत, हे पर्क्स राज्यांना मिळतात, म्हणून राज्य काय म्हणत असतं की बाबा आम्हाला या गोष्टी तरी विशेष दर्जात द्या. सो अशाच साठी करत असतो. मग 14 वित्त आयोगाने सरळ नकार दिलाय की नाही, तुम्ही वाटा वाढवा एखाद्या राज्याचा, ठीक आहे, पण ना असा दर्जा देऊ नका. क्लिअर, गेटिंग माय पॉइंट? सो विधान क्रमांक 3 चुकीचं असेल. नेक्स्ट वन, पुढे काय प्रश्न आहे की अलीकडे तुम्हाला माहिती G7 नावाची परिषद आहे. ठीक आहे. G7 नावाची एक काय आहे, एक संघटना आहे, ज्या संघटनेची स्थापना 1973 मध्ये झाली होती. आणि कुठे झाली ती, वॉशिंग्टन डीसी. वॉशिंग्टन डीसी. आता मोस्टली हे डेव्हलप कंट्री आहे. ठीक आहे. डेव्हलप अँड फॉरवर्ड कंट्रीजचा हा एक ग्रुप आहे G7. आणि G7 ची 50वी समिट कुठे झाली, ती झाली आपुलिया, इटलीमध्ये. आपुलिया, इटलीमध्ये. सो यावर हा प्रश्न विचारला होता. सो फक्त एवढंच लक्षात ठेवा. आणि भारताला जोडणारा एक युरोपचा कॉरिडॉर तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला. क्लिअर. नंतर तुम्हाला माहिती आहे की घाटकोपरला 13 मे 2024 ला एक दुर्घटना, लक्षात ठेवायचं, राज्यसेवेमध्ये असे प्रश्न येतात. 13 मे 2024 ला एक काय झालं होतं, वादळ वारा झाला होता. त्यामुळे घाटकोपर येथे एक बेकायदेशीर फलक होता, होर्डिंग होतं, आणि ते पेट्रोल पंपावर कोसळलं. त्यामध्ये किती लोकांचा मृत्यू झाला होता, 16 लोकांचा मृत्यू झाला होता. आणि मग त्यांच्या चौकशीसाठी, ठीक आहे, त्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी न्यायमूर्ती दिलीप भोसले यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत झाली होती. आणि या समितीने काय सांगितलं, होर्डिंगची उंची वाढवा. ठीक आहे. आणि लिगल पद्धतीनेच होर्डिंग असतील तर ते करा, इलिगल असतील त्यांच्यावर कारवाई करा, असा अहवाल त्यांनी आपल्या राज्याच्या गृह विभागाला दिला होता. येते लक्षात? तो उत्तर असेल दिलीप भोसले. नेक्स्ट वन, पुढे आता बघा, ग्लोबल जेंडर गॅप रिपोर्ट 2024. आता हा काय असतो, 4 जे आयाम मोजले जातात, 4 आयाम असतात की महिलांचं राजकीय सक्षमीकरण, महिलांच्या हेल्थच्या संदर्भात असेल, ठीक आहे, त्यांचा व्यवसायामध्ये किती प्रकार आहे, ठीक आहे, नोकरी आणि व्यवसायामध्ये किती टक्के सहभाग आहे, असे विविध 4 डायमेन्शनवर एक निर्देशांक काढला जातो, ज्याला म्हणतात ग्लोबल जेंडर गॅप रिपोर्ट. लक्षात ठेवायचं, हा रिपोर्ट 0 ते 1 दरम्यान मोजला जातो. आणि लक्षात ठेवायचं, ज्याचा स्कोर 1 येत असेल, ठीक आहे, त्याला म्हणतात 100% पॅरिटी. पॅरिटी म्हणजे तिथं काय असतं, समानता. आणि ज्याचा स्कोर 0 येत असेल, समजून घ्यायचं तिथं स्त्री पुरुषांमध्ये एक मोठी दरी आहे. आता हा जो अहवाल, या अहवालामध्ये सरळ सांगितलं की भारताला अजूनही स्त्री पुरुष तुलना गाठायला 1 ते 131 वर्ष लागणार आहे, जिथं 100% काय येईल, पॅरिटी. कारण की तुम्हाला माहिती आहे सध्याची मानसिकता आहेत, पुरुष प्रधान मानसिकता आहे, आणि स्त्रियांना तितकेशे मोठ्या प्रमाणात काय मिळत नाही, आपण असं म्हणतो पार्टिसिपेशन मिळत नाही, कुठेच नाही, ना नोकऱ्यांमध्ये, ना राजकीय, ना संसदेत. तुम्ही बघा ना, संसदेत 75 महिला निवडून आल्या 543 पैकी, म्हणजे फारच कमी आकडा आहे. राज्यामध्ये तुम्हाला तोच आकडा 22 वर दिसतोय, की येते का लक्षात? मग बघा, 2006 पासून हा निर्देशांक काढला जातोय, आणि कोण काढत असतं, वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम द्वारे हा प्रसिद्ध केला जातो.
आता बघा 2023 मध्ये भारताचं स्थान किती होतं? 2023 मध्ये भारताचं स्थान हे 127 होतं आणि आता ते किती झालंय? 129 झालंय. किती? आउट ऑफ 146 146 दिवसाचा निर्देशांक मोजला आणि त्यामध्ये क्रमांक हा 100 इतका झाला आहे. नेक्स्ट वन की आइसलँड हा जो देश आहे हा देश सलग 15व्या वर्षी सर्वाधिक लिंग समान देश आहे. ठीक आहे. आणि लक्षात ठेवायचं सर्वात विषमता कुठे आहे? तर सुदान हा सर्वात लास्टला कोण आहे? सुदान आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे. सो त्यामुळे हे वरीलपैकी सर्वच्या सर्व विधानं कशी आहेत? योग्य आहेत याचा विचार करा. क्लिअर? आले लक्षात? सो अशा प्रकारे नेक्स्ट वन पुढे जाऊया आपण. पुढील प्रश्न आहे की युवा साहित्य अकादमी पुरस्कार 2024 चा कोणाला मिळाला? बघा लक्ष द्या. साहित्य अकादमी काय करत असते? साहित्य अकादमी ही दिल्लीची जी संस्था आहे ही, ठीक आहे, साहित्य क्षेत्रात पुरस्कार देते. एक मुख्य साहित्य अकादमी असतो, त्यानंतर एक असतो युवा साहित्य अकादमी पुरस्कार आणि बाल साहित्य अकादमी पुरस्कार. बाल साहित्य अकादमी पुरस्काराची सुरुवात 2010 ला झाली, युवाची 2011 ला झाली. लक्षात ठेवायचं या वर्षीचा बाल साहित्य पुरस्कार 2024 चा कोणाला मिळाला? तर लक्षात ठेवा शमशेर आणि भूत बंगला. शमशेर आणि भूत बंगला. आणि हा कोणाला मिळालाय? भारत सासने. तुम्हाला माहिती आहे 93 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होतं उदगीरचं, त्याचे ते अध्यक्ष होते. ठीक आहे, भारत सासने. आणि 2023 चा त्यांना काय मिळाला होता? विंदा जीवन गौरव पुरस्कार सुद्धा मिळाला होता. आणि युवा पुरस्कार हा कोणाला मिळालाय? देवीदास सौदागर. देवीदास सौदागर टेलरिंग काम करतात. ठीक आहे, सौदागर. आणि यांनी त्या टेलरिंगवरच आधारित एक लिहिलाय, कोणतं? उसवन नावाची कादंबरी. सो त्या उसवनला हा मिळाला. आणि राजहंस प्रकाशनाच्या अंतर्गत येते राजहंस प्रकाशन. लक्षात ठेवायचं या राजहंस प्रकाशनला थर्ड टाइम असा हा पुरस्कार मिळतो. येते लक्षात? क्लिअर? आणि एक लक्षात ठेवायचं हा मिळालाय. हे 2023 चा कोणाला मिळाला होता? तो मिळाला होता पवन नालट. मी संदर्भ पोखरतो. त्याच्या आधी 2022 चा जो पुरस्कार मिळाला होता तो मिळाला होता विशाखा विश्वनाथ, स्वतःला स्वतःविरुद्ध उभं करताना साठी मिळाला होता. क्लिअर? आणि एक लक्षात ठेवायचं 2025 चा जो आहे तो मिळाला आहे कोणाला? सुधीर रसाळ. सुधीर रसाळ मुख्य साहित्य अकादमी पुरस्कार विंदांचे पद्यरूप. विंदांचे पद्यरूप यासाठी. गद्य रूप आहे की पद्य रूप आहे ते एकदा चेक करा. ठीक आहे, त्यासाठी. नेक्स्ट वन संयुक्त राष्ट्राच्या महासभेने 2025 हे वर्ष काय घोषित केलंय? तर बघा आंतरराष्ट्रीय क्वांटम विज्ञान आणि तंत्रज्ञान वर्ष. कारण की क्वांटम टेक्नॉलॉजीवरचा जो सर्वात पहिला थेसिस होता हा आजपासून 100 वर्षापूर्वी मांडला होता. सो त्यामुळे ते वर्ष आहे. ठीक आहे. आंतरराष्ट्रीय कडधान्य वर्ष 2023 ला साजरं केलं. ठीक आहे, ओके. चला पुढे जाऊ. 24 हे उंटांचं वर्ष होतं, उंटांचं. त्यानंतर एआय क्रिश आणि एआय भूमी हे दोन एआय आधारित जे निवेदक आहेत, ठीक आहे, अँकर आहेत, हे कोणत्या सरकारी चॅनलनं चालू केले? तर बघा नावातच आहे डीडी किसान. सो काय आहे डीडी किसान? ही जी डीडी नॅशनल दूरदर्शनचं एक कृषी संदर्भातील एक चॅनल आहे. आणि हे चॅनल काय करतंय? हे जे एआय क्रिश आणि एआय भूमी आहे हे 50 भाषांमध्ये 24 तास बोलू शकतात. सो त्यामुळे एआय जनरेटेड जे अँकर आहे ते सर्वप्रथम डीडी किसान चॅनलवर तुम्हाला दिसतील. ठीक आहे. अलीकडे सर्व इतिहासामध्ये सर्व हिमनद्या गमावणारा देश कोणता आहे? तर व्हेनेझुएला. व्हेनेझुएला देशात जी शेवटची हिमनदी होती ती पण गेलेली आहे. सो हे ग्लोबल वॉर्मिंगमुळे होत आहे. सो काही दिवस असे असतील, काही वर्षानंतर या जगात हिमनद्या नसतीलच. सो कारण की टेम्परेचर वाढत आहे. नेक्स्ट वन गोपी थोटाकुरा. आता बघा लक्ष द्या, गोपी थोटाकुरा विषयी विधान लक्षात घ्या. गोपी थोटाकुरा हे मूळचे आंध्र प्रदेशचे आहे. कुठले? आंध्र प्रदेश. ठीक आहे. आणि ते अंतराळात जाणारे पहिले भारतीय पर्यटक. अगदी बरोबर आहे, पर्यटनासाठी जाणारे ते पहिले भारतीय ठरले. पण जर अंतराळात जाणारे म्हटलं तर ते दुसरे व्यक्ती, कारण की यांच्यापूर्वी कोण गेलाय? राकेश शर्मा गेलाय. राकेश शर्मा. पण ते पर्यटनासाठी गेले होते का? नाही, ते इंटरनॅशनल स्पेस स्टेशनला गेले होते. आणि न्यू शेपर्ड 25 म्हणजे न्यू शेपर्डची जी 25 मोहीम आहे जी पर्यटनासाठी नेल्या जात आहे. ठीक आहे. सो अमेझॉनचे जे मालक आहेत जे बेझोस त्यांच्या अंतर्गत ही एक मोहीम आहे, त्याच्यामध्ये ते गेले आहे. ओके झालं. आणि ते पायलट आहे, ट्रेंड पायलट आहे. कळालं?
सो ड वगळता काय असेल, सर्व योग्य असेल. क्लिअर. नेक्स्ट वन, वादळांवर प्रश्न आहे. तर बघा लक्ष द्या, वादळ कोणतं वादळ कुठे आलं यावर आधारित प्रश्न आहे. तर लक्षात घ्या, यापैकी तुम्हाला जे तेज नावाचं आहे, तेज, हे तेज तुम्हाला कुठं दिसतंय, मुंबईला धडकलं होतं जुलै महिन्यात, जुलै 2024. मोस्टली काय असतं, तुम्हाला सायक्लॉन या साईडनं दिसतंय. इथंच अशा कंडिशन आहे की तुम्हाला सायक्लॉनिक मुवमेंट दिसतात, पण मोस्टली कधी कधी रेअरेस्ट ऑफ द रेअर कंडिशन मध्ये इथे सायक्लॉन धडकतात. त्यापैकी एक होतं तेज नावाचं. ठीक आहे, जे 3 मध्ये येतं, म्हणजे ज्याच्या क्लास 3 असतं ना, याच्या ज्या श्रेणी असतात त्या श्रेणीमध्ये 3ऱ्या नंबरचं दिसतंय. म्हणजे हे काय असतंय, हे एक्स्ट्रीमली असतं. ठीक आहे, सो असं सायक्लॉन तुम्हाला दिसतंय. सो तेज बंगालचा उपसागर आहे का, नाही. तर कुठे दिसेल तुम्हाला, त्या ठिकाणी ते दिसेल अरबी समुद्रामध्ये. नेक्स्ट वन, अलीकडे कोणत्या न्यायालयाने, ठीक आहे, महिलांना 2 ते 3 दिवसाची काय मासिक पाळीची रजा मंजूर केली आहे, तर त्या सिक्कीम न्यायालय. सिक्कीम उच्च न्यायालयाने तिथल्या महिलांना, उच्च न्यायालयातील ज्या कामगार महिला आहे यांना जो काय म्हणतोय आपण, ठीक आहे, जो त्रास होतो मासिक पाळी दरम्यानचा, त्याला त्या संदर्भात 2 ते 3 दिवसाच्या रजा लागू करण्याचा निर्णय घेतलाय. मागच्या वेळेस बॉलिवूडमध्ये पण ट्रेंड चालला होता. ठीक आहे, सो असा पहिला निर्णय घेण्यात आलाय. ओके, चालेल. नेक्स्ट वन, 2023-24 या वर्षात, ठीक आहे, भारतात जी एफडीआय होतं, त्या एफडीआयचा जो इन्फ्लो आहे, लक्षात ठेवायचं, एफडीआय भारताबाहेर जाणे, बघा बरं, लक्ष द्या, मी तुम्हाला काय सांगतो, एफडीआय भारताबाहेर जाणे दॅट इज आउटफ्लो, आणि एफडीआय भारतात येणे दॅट इज इनफ्लो. आपण बोलतोय एफडीआयच्या इनफ्लो बद्दल, एफडीआयच्या इनफ्लो बद्दल. लक्षात ठेवायचं, भारतात एफडीआयचा जो इनफ्लो आहे, ठीक आहे, 2023-24 या वर्षात, तो तुम्हाला कधी दिसेल, तो दिसतोय $70.95 बिलियन US डॉलर. ठीक आहे, सो इतका इन्फ्लो दिसतोय. आणि या इन्फ्लो मध्ये तुम्हाला सर्वात टॉपला मॉरिशस, नंतर कोण दिसतंय, ते म्हणजे सिंगापूर, युनायटेड स्टेट आणि नेदरलँड, हे सर्वाधिक आपल्या इथे काय करतात, इन्फ्लो करतात. तर याची टक्केवारी जर बघितली तर 25% इन्फ्लो, म्हणजे 100 रुपये येत असतील तर 25% मॉरिशस मधून, 23% इथून येतात सिंगापूर मधून. त्यानंतर काय होतंय, जवळपास 9% युनायटेड स्टेट मधून आणि 7% नेदरलँड मधून येतात. ठीक आहे, आणि त्यानंतर येतं जपानचा क्रमांक. सो असा इन्फ्लो होतो. एफडीआय कशाला म्हणतात, जर एखाद्या परकीय व्यक्तीने भारतीय एखाद्या कंपनीत 10% जास्त भांडवल गुंतवलं तर त्याला म्हणतात एफडीआय झाली. किंवा एखादी त्याची स्वतःची कंपनी स्थापन केली, समजा ऍपलची ब्रांच भारतात आली, सबसिडरी, तर त्याला म्हणतात. किंवा एखादी ब्रांच आणली किंवा एखादी नवीन कंपनी भारतात स्थापन केली परकीय व्यक्तीनं, त्याला एफडीआय म्हणतात. आणि एफडीआय ही फेमा जो नावाचा कायदा आहे 1999चा, तर त्याच्या अंतर्गत एफडीआय आपल्या इथं रेग्युलेट होत असते. कळालं. चला पुढे जाऊया. नेक्स्ट वन, अलीकडे चर्चेत असणारी, तुम्हाला माहिती आहे नीटचा घोटाळा झाला होता नीट परीक्षेमध्ये. ठीक आहे, सो नीट परीक्षेच्या घोटाळ्यामुळे जी चर्चेत होती ती म्हणजे एनटीए, आणि या एनटीची स्थापना कधी झाली, नॅशनल टेस्टिंग एजन्सीची 2017 मध्ये. लक्षात ठेवायचं, जे मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन आहे, ठीक आहे, मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन, त्याच्या अंतर्गत हे काम करते. क्लिअर. आणि नीट IITचे जे एक्झाम असतील ते घेण्याचं त्याचं काम असतं. आणि हा जो घोटाळा झाला होता, यासाठी इस्रोचे जे एक्स चीफ आहे, माजी अध्यक्ष, ठीक आहे, ठीक आहे, इस्रोचे जे माजी अध्यक्ष आहे त्यांचं नाव आहे राधाकृष्णन. ठीक आहे, सो राधाकृष्णन समिती गठीत झाली आणि यांना काय करायचं होतं, ठीक आहे, या समितीला रिफॉर्म सजेस्ट करायचे होते. हे लक्षात ठेवायचं, ही समिती. नेक्स्ट वन, ग्लोबल कार्बन प्रोजेक्ट, ग्लोबल नायट्रस ऑक्साईड बजेट. म्हणजे काय झालंय, ग्लोबल नायट्रस ऑक्साईड बजेट म्हणजे 1980 पासून तर 2020 पर्यंत या वर्षात जगात सर्वाधिक नायट्रोजन ऑक्साईडचं जे काय उत्सर्जन कोण केलं, असा एक अहवाल आणला, ज्याच्यामध्ये भारत तुम्हाला सेकंड दिसतोय. आणि फर्स्ट कोण आहे, फर्स्ट चायना. ठीक आहे, फर्स्ट चायना आहे आणि भारत जो आहे नायट्रस ऑक्साईडच्या इमिशन मध्ये तुम्हाला काय दिसतंय, त्या ठिकाणी सेकंड नंबरला दिसतंय. लक्षात ठेवायचं, भारतात, ठीक आहे, 0.8 kg, ठीक आहे, NO2, ठीक आहे, N2 आणि पर पर्सन इतकं तुम्हाला उत्सर्जन दिसतं. सो सेकंड नंबरला. आणि चायनामध्ये हेच 1.3 आहे. क्लिअर. पुढे जाऊया.
देशातील सर्वात लहान गिर्यारोहक म्हणजे सर्वात वयाने कमी गिर्यारोहक जिचं नाव काय, काम्या कार्तिकेयन. लक्षात ठेवायचं, ही काम्या कार्तिकेयन हिने आता सध्या 17 वर्षाची आहे ती. तिने 16व्या वर्षी काय पराक्रम केलाय की जगातील 7 जे खंड आहेत या 7 खंडामधील, ठीक आहे, 7 खंडामधील 7 जे शिखर आहेत ते शिखर काय केले, पार केले. पण आता प्रश्न बघा कसा आहे की देशातील सर्वात लहान गिर्यारोहक काम्या कार्तिकेयन मुंबईची आहे, ठीक आहे. हिने वयाच्या 16व्या वर्षी माउंट एव्हरेस्ट काय केलाय, त्या ठिकाणी शिखर सर केलाय 16व्या वर्षी. पण आता या वर्षी हिच्यावर हिने काय केलाय, एक पराक्रम केलाय. 17व्या वर्षी हिने काय केलाय की 7 खंडातील सर्वोच्च 7 शिखर पार केली. येते लक्षात, काय केलंय, 17व्या वर्षी, 16व्या वर्षी माउंट एव्हरेस्ट वर गेली आणि आता हे केलंय. ओके, आलं लक्षात. आणि एक माउंट विन्सन आहे, माउंट विन्सन, हे माउंट विन्सन हिने पार केलंय. कधी, तारीख काय होती, एक मिनिट मला आठवते, 24 नोव्हेंबर, हा नाही डिसेंबर 24 डिसेंबर 24 ला हिने पार केलंय. आणि आता ती अशा प्रकारे हा 17व्या वर्षी आणि हा 16व्या वर्षीच्या पराक्रम दिसतोय. अलीकडे खालीलपैकी कोणत्या देशाने पहिल्या 6G डिव्हाइसचं अनावरण केलं, तर बघा जपान हा जो देश आहे यानं अलीकडे 6G हे जे आहे हे डिव्हाइस लॉन्च केलंय. कळलं, 6G. नेक्स्ट वन पुढे आहे की एक मिशन आहे, ठीक आहे. आर्टिक आणि अंटार्क्टिक हे जे दोन ध्रुव आहेत, आर्टिक आणि अंटार्क्टिक हे जे दोन ध्रुव किंवा पोल आहेत पृथ्वीचे, ठीक आहे. सो त्यावर काय करण्यासाठी, त्याचं संशोधन करण्यासाठी एक मिशन राबवलंय ज्याचं नाव आहे फ्री फायर पोलार रेडियंट एनर्जी इन द फार इन्फ्रारेड एक्सपेरिमेंट. हे कोणाचं आहे, तर हे नासा. कोणाचं, नासा. क्लिअर. नेक्स्ट वन, अलीकडे निधन पावलेले पंडित राजीव तारानाथ हे कोणते वादक होते, सरोद वादक होते. लक्षात ठेवायचं, सरोद वादक. आणि यांचं घर जर विचारलं, घराणं जर विचारलं तर घराणं लक्षात ठेवायचं, सैनिया मेहर घराणा, ठीक आहे. सैनिया मेहर घराण्याचे काय होते, सरोद वादक होते. यांचा अलीकडे मृत्यू झाला आणि यांना 2019 मध्ये पद्मश्री मिळाला होता. क्लिअर. आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिन कधी साजरा केला जातो, तर 22 मे ला आंतरराष्ट्रीय बायोडायव्हर्सिटी, ठीक आहे. पर्यावरणाच्या सेगमेंट मध्ये हा प्रश्न येऊ शकतो. इंटरनॅशनल बायोडायव्हर्सिटी डे हा 22 मे ला साजरा केला जातो, ठीक आहे. आणि बी पार्ट ऑफ द प्लॅन ही काय होती, 2024 या वर्षाची थीम होती. लक्षात ठेवायचं, कळलं. बी पार्ट ऑफ द प्लॅन. सो त्यामुळे उत्तर क्रमांक 4 असेल. सो विद्यार्थी मित्रांनो, हे होतं तुमच्या रणांगण टेस्ट सिरीजची जी पहिली टेस्ट आहे त्याचं संपूर्ण विश्लेषण. थँक्यू सो मच. कीप स्टडी. जय हिंद.